पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सचू, अरे अशी काय दुर्बुद्धी झाली तुला? हे असे संस्कार केले आम्ही तुमच्यावर? नाही, तुला मनाची लाज तर नाहीच आहे। अरे पण ही वल्ली समोर उभी आहे, ह्याचं तरी भान ठेव। जावई बापू, आता तुम्ही जे काही बोललात ते खरं वाटत नाहीये हो। म्हणजे माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये। हे सगळं ऐकण्यापूर्वी मला धरणी मातेनं पोटात का नाही हो घेतलं? सचिन, हे बघ, तू हिला इथं आणलंस भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात म्हण, तू जे काही बोलायचं होतं ते बोललास। आता मात्र तू हिला तिच्या घरी जाऊ दे। आणि आमच्या बरोबर बस, शांतपणे आम्हाला समजावून सांग की हा सगळा काय प्रकार आहे। वहिनी, मी रागाच्या भरात बोलत नाहीये, भावनेच्या भरात तर अजिबातच बोलत नाहीये। साधी सोपी गोष्ट आहे, रिया मॅडमचं प्रेम आहे माझ्यावर आणि आम्ही दोघं एकत्र या वाड्यात राहणार आहोत। ह्याच्यात बसून बोलण्यासारखं काय कळत नाही मला। काय बोलताय तुम्ही? हिचं प्रेम आहे तुमच्यावर? हिचं? हो, या बाईने पैसे मोजले तो तुमच्यासाठी आणि तुम्ही म्हणता या बाईचं तुमच्यावर प्रेम आहे? नाही सचिन, माझं प्रेम आहे तुमच्यावर। तुम्ही विसरलात का? अहो, चांगले वाईट दोन्ही दिवस काढलेत ना आपण एकत्र। अहो, किती प्रेमाने डबा द्यायचे हो मी तुम्हाला। अहो, किती सुंदर दिवस बघितलेत आपण, किती सुखाने संसार केला आणि तरी तुम्हाला हिचं प्रेम खरं वाटतंय? का तर मी चूक केली, मी मान्य करते ना सचिन, मी हात सोडते तुमच्या समोर सचिन। मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली, मी मान्य करते, पण खोटं तरी बोलू नका हो सचिन, नका बोलू असं खोटं। आणि मला माहिती आहे ना, मला माहिती तुमचं अजूनही नाही तुमचं अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे। काय करतेस? मागे सरक। यांनी जे पैसे मोजलेत ना ते तूच घेतलेस, त्यामुळे अजिबात काही हक्क नाही तुला बोलायचा। शांत बस। मी आणि रिया मॅडम या वाड्यात एकत्र राहणार आहोत। माझं ठरलंय, आम्ही दोघं इथे वाड्यातच राहणार आहोत। तुम्हाला बसूनच बोलायचं ना। या सचिन तिला घरी घेऊन आले माझं खरंच प्रेम आहे याच्यावर, मी नाही राहू शकत याच्याशिवाय, तुम्ही सांगितलं सचू, सचू, अरे हे बघ, असा वेड्यासारखा वागू नकोस। तुला वल्लीला काय रागवायचं असेल ते रागव, बोल तिला, नाहीतर आबोला धर, शिक्षा कर, का हवं ते कर। अरे पण समजाव ना तिला, समजेल ती, बदलेल ती। पण जे काय समजायचं असेल ना ते तुमच्यातलंच आहे याचं भान ठेव। या तुझ्या मॅडमचा संबंधच काय तुमच्या संसाराशी? हे बघ, संसार एवढ्या तेवढ्यावरून असा मोडू नकोस। तुझ्या संसाराचे 3 तेरा वाजवू नकोस। मी वाजवतोय 3 तेरा मावशी?
मग आमचं लग्न झाल्यापासून ही बाई करत आली त्याचं काय? ते विसरलीस सगळं तू? नाही जावई बापू, नाही मला मान्य आहे माझी मुलगी चुकली, एकदा नाही अनेकदा चुकली, पण त्या चुकांची एवढी मोठी शिक्षा देऊ नका हो तिला. आप्पा, ते तुम्ही नका ना ठरवू, मी बघतो ना काय ते. तुमची मुलगी चुकली आहे म्हणून बाकीच्यांनी सहन करायचं का? समजून घ्यायचं? हे तुमच्या सोबत झालं असतं तुम्ही सहन केलं असतं का? तुमच्या बायकोने तुमचा असा व्यवहार केला असता तर चाललं असतं तुम्हाला? आणि मुळात तुम्ही का पडताय या सगळ्यामध्ये? या घरातले नाहीच आहात तुम्ही. आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे ना, आम्ही आमचं बघून घेऊ. नाही आश्रित आहात तुम्ही, आश्रितासारखे राहा. जावई बापू, मावशी हो शांत व्हा प्लीज. कशी शांत हो अनामिका? अगं स्वतःच्या सासऱ्यांना, मोठ्या माणसांना असं बोलतात का? हे संस्कार आहेत या घरचे? असं का बदललास तू संजू? अरे असा आधी कधी नव्हतास. माई मावशी अहो, यांची काही चूक नाहीये या सगळ्यात. ही बाई आहे ना, हिने काहीतरी भरलं असेल यांच्या मनात म्हणून हे असं बोलतायत. हा, तू खूप मोठा सद्गुणाचा पुतळा आहेस ना. सचिन, तू आधी आप्पांची माफी माग. मी काय कोणाची माफी मागणार नाहीये. आणि का मागायची माफी? त्यांची मुलगी इतकी वर्ष चुकत होती, सगळ्यांना त्रास देत होती, तेव्हा आम्ही समजून घेतलं ना सगळ्यांनी. आता मी जरा काही बोललं तर हे नाराज होणार, दुखावले जाणार. काय बोलतोयस, काय वागतोयस मला ना काही कळतच नाहीये. खरंच वाटत नाहीये मला. सकाळी बोललास तर माझ्याशी किती नॉर्मली बोललास. ऑफिसला निघाला होतास रेसिग्नेशन द्यायला, राजीनामा देणार होतास, परत येणार होतास. मधल्यामध्ये काय झालं सचिन? काय झालं? काय डोक्यात गेलंय तुझ्या? कोणी भरवलंय डोक्यात? मला एक कळत नाहीये, एकच गोष्ट किती वेळा सांगायची आहे मी. माझं रिया मॅडमवर प्रेम आहे आणि आम्ही इथे राहणार आहोत. तुम्ही खोटं बोलताय. तुमचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, हिच्यावर नाही. ठीक आहे, तुला बरं वाटतंय ना हे बोलून, मग भोकत बस. पण तू 1000 वेळा बोललीस ना वल्ली, तरी सत्य बदलणार नाही. सच्चू काय बोलतोयस तू? तुला लाज वाटते का? अरे लग्नाची बायको घरात असताना ही व्याज आलीच कशी? एक सेकंड मावशी, तुम्ही एवढा इश्यू का करताय? आणि सचिन तुम्हाला बोलतोय ना, तुम्ही समजून का नाही घेते त्याला? आणि मला कळत नाही तुम्ही सगळं मला नाव का ठेवताय? मी काय केलं? माझं काय चुकलंय? एक अक्षर बोल नकोस. तुझी सगळी नाटकं ओळखलेत मी. आधी गोड गोड बोललीस, नंतर तुमची किती काळजी आहे दाखवलंस, आणि आता स्वतःचे खरे रंग दाखवतेस. मला आधी वाटलं ही बाई सारखी आपल्या घरी काय येते. सौरभचे बॉस कधी आले नाहीत आपल्या घरी. मला वाटलं चांगली आहे म्हणून येत असेल, पण नाही, तसं नव्हतं. अगं तू वल्लीला कुंकवाचा करंडा दिलास ना. एका सुवासिनीला कुंकवाचा करंडा देणं म्हणजे काय याचा अर्थ माहितीये का तुला? तिचा संसार सुखाचा व्हावा असा आशीर्वाद देण्यासारखा आहे. पण तू आधी असं वागलीस आणि नंतर तिचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस. मावशी मला सांगा, एखाद्या माणसावर प्रेम करणं हे चुकीचं आहे का? आणि माझ्या तर तुमच्याशी काही नातं पण नव्हतं.
तरी मी तुम्हाला आपलं मानत होती, पण तुमच्या सुनेचं काय? तिचं तर नातं होतं ना. तिने काय केलं? पैशांसाठी सगळं नातं तिने विसरले. स्वतःच्या नवऱ्याला ती पैशांमध्ये किंमत करत होती आणि तुम्ही सगळं मला नाव ठेवताय. मला आता सांगा, यात सगळ्यात माझी चूक काय? ते दोघं त्यांचं काय ते बघून घेतील. वल्ली चुकली म्हणून काय तू तुझा फायदा करून घेणार आहेस? अगं वल्ली भोगेल तिच्या चुकीची शिक्षा. मग मावशी, असं समजून घ्या, हीच तिच्या चुकीच्या शिक्षा. ते तू नको ठरवूस, ते ठरवायला आम्ही समर्थ आहोत. ही बाई तुझ्या मावशीला इतकं बोलते आणि तुला तिला थांबवावं असं वाटत नाही? पण आहेस कोण तू? तू आमचाच सचिन आहेस ना, का कोण वेगळा माणूस आहेस? काय चुकीचं बोलतायत त्या मावशी? आणि पास झाली ही चर्चा. आता मला असं वाटतं मी सगळ्यांना सगळं सांगून झालंय. चला. ए, तू काही बोलशील हं? पण ही असली थेरं या घरात चालणार नाहीत. तू आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ आणि हे तुला करावंच लागेल. बाई मावशी, ही बाई ना असं ऐकणार नाही. सांगून कळत नाही एकदा? ही अशी आता ताई बायको सांभाळायची मी आयुष्यभर? काय चुकलंय माझं सांगा ना, काय चुकलंय माझं? बायको जिवंत असताना दुसऱ्या बाईला तुम्ही घरात घेऊन आलात. बघत जायचं का मी? हे माझं घर आहे, आपलं घर आहे, आपला संसार आहे इकडे. सचिन, काय बोलताय तुम्ही? वल्ली, माझं घर आहे, तुझं नाहीये. तुझा काय संबंध या घराशी? मी बायको आहे तुझी सचिन. बायको? वागलीस कधी बायको सारखं? तू ना नवरा बायकोच्या नात्याबद्दल बोलूच नकोस. काही हक्क नाही तुला. बायको बायको असा व्यवहार करत नाही नवऱ्याचा. ग बोलताय तुम्ही? मी चूक केली, मी मान्य करते ना. पास ना आता वल्ली. अहो, मला शिक्षा द्या. मला हिचं तोंड पण पाहायचं नाही आता. खूप झालं. वहिनी, वहिनी, हे काय चाललंय? जे काही चाललंय ते आम्हाला काहीही कळत नाहीये, कारण हे फार विचित्र आहे. हा आमचा सच्चू नाहीच आहे. तू असं वागूच शकत नाहीस. मला सांग, तुला दडपण आहे का कसलं? सच्चू, कोणीतरी जबरदस्ती करताय का तुझ्यावर? या सगळ्याला काय अर्थ आहे? हे बघ, वल्ली चुकीची वागली याचा अर्थ असं नाही की तू कसंही वागावंस. माही मावशी, आप्पांना किती त्रास होतोय. अरे, तुला काहीच फरक पडत नाही. आणि वल्लीलाही त्रास होतोय याचा विचार करायला काहीच हरकत नाहीये, नाही का? का? मी का करायचा विचार? तिने कधी केलाय का मला काय वाटतं याचा विचार केलाय? आणि दुसऱ्यांचाच विचार करत का जगायचं मी? माझ्या आनंदाचं काय? माझा विचार करायचा का नाही मी? राहू दे आप्पा, प्लीज. मॅडम, तुम्हाला लागलं नाही ना फार? तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. हे आपल्या घरचे संस्कार आहेत. अरे, जगात लोकांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू. अप्पा, मला माफ करा. नाही मावशीबाई, नाही.
माझ्या मुलावर संस्कार करण्यात मी कमी पडले. नाही हो, नाही. नाही असं. काय होतं तुम्हाला? इथे बसा. पाणी हवं मला. अरे डॉक्टरांना फोन पाणी घ्या. नको मला पण नको. हे दिवस दाखवायच्या आधी डोळे मिटले असते तर. तुम्ही का असं करताय हो? हे वल्ली, तू मला नाही सांगायचं त्यांना त्रास होतोय का नाही ते. इतके वर्ष जे तू सगळ्यांना त्रास दिलास त्याचं काय? आता काळजी वाटते तुला माझ्या कुटुंबाची? कुठल्या तोंडाने बोलतेस ग? परमेश्वरा, अरे हाच दिवस बघण्यासाठी तू मला इतके वर्ष जिवंत ठेवलंस का रे? असं नका ना बोलू मी. माझ्यामुळे झालंय सगळं. असं नका बोलू मी. तू एक शब्दही बोलू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू चुकलीस. अगं पैशाच्या हव्याच्या पोटी तुझा हसता खेळता संसार तू मोडून टाक. वल्ली शांत राहा. आम्हा पाणी घ्या. शांत व्हा. घ्या पाणी प्या. मावशी जरा प्लीज डॉक्टरला बोलवा कोणीतरी. बरोबर बोललात तुम्ही. जे काही झालंय ना ते सगळं माझ्यामुळे झालंय. तुमचा निर्णय झालाय ना. सगळं जे काही झालं ना त्याची सुरुवात माझ्यापासून झाली आहे. त्यामुळे आता हे सगळं मीच संपवणार. वल्ली ए वल्ली वल्ली मूर्खपणा करू नकोस. काय चाललंय हे? वल्ली ऐक माझं. वल्ली प्लीज. वल्ली मला तुमच्या बरोबर संसार करायचा असं नका करू. हा का काय वेडेपणा आहे वल्ली? मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. तुम्हाला कळत नाहीये का? मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मला नाही जगायचंय तुमच्याशिवाय. वल्ली, अगं कोणी जमायचं नाहीये. बोले कोणी नाही जगायचंय. कोणी जमायू नका माझ्या. अगं लागेल वल्ली ते. फेकून दे कस्तुरी, फेकून दे. नाही जगायचंय मला. बोलले काय करतेस तू? काय वेडेपणा आहे हा? का थांबवलं मला भाऊजी? माझा संसारच उरला नाही. आता मी जगून काय करू? काय बोलते मावशी? काय झालंय आप्पा? ही रिया इकडे काय करते? सचू, रिया इकडे काय करते? मला कोणी सांगेल का काय झालंय? अरे बा बरं झालं रे बाबा तू आलास. अरे हा सच्चू आपला सच्चू नाहीये. अरे काय त्याला अवधस आठवली कळत नाही. पण तो आपलं घर मोडायला निघालाय. बघ आता तूच काय ते बघ. तुम्ही तरी सांगणार आहात का काय झालं? दादा, त्यांना कशाला विचारतोस? मी सांगतो ना काय. वल्लीने दाखवून दिलंय ना तिला मी किती नकोसा झालोय ते. मग मी सुद्धा ठरवलंय मला माझं उरलेलं आयुष्य कोणासोबत घालवायचं. माझं प्रेम आहे रिया मॅडमवर. आणि मी आणि रिया मॅडम या वाड्यात एकत्र राहणार आहोत. तुला कळतंय का तू काय बोलतोस? भानावर आहेस का तू सचिन? मी खरं तेच बोलतोय दादा. रिया मॅडम आणि मी या वाड्यामध्ये एकत्र राहायचं ठरवलं.
आणि म्हणून मीच त्यांना घेऊन आलो इकडे. पोरखेळ्या हा तुझी लग्नाची बायको घरात असताना तू एक वेगळी मुलगी घेऊन घरात येतोस आणि तुझ्या बायकोच्या समोर मला सांगतोयस की तू या मुलीला या घरात ठेवून घेणार आहेस. पोरखेळ्या, तुला कळतंय का तू काय बोलतोस सचिन? मग काय बिघडलं दादा? तू आणि वहिनी सुद्धा राहताना लग्न न करता एकत्र?